शुभ सकाळ मित्रमंडळी, माझं नाव निखिल. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये, डे 2 ब्लॉगमध्ये. सकाळ झाली आहे, सकाळचे 8:30 वाजलेत. रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे थोडं उठायला लेट झालं. कोकणातली सकाळ म्हणजे स्वर्गच बोलावं लागेल. हा आहे आमच्या भाऊ ठाकूर यांचा बंगला. काल रात्र असल्यामुळे जास्त बघता नाही आला, सकाळी दाखवतो तुम्हाला. खूपच अशी सुंदर अशी सकाळ आहे. आज 2-3 ठिकाणं 2-3 प्लेस एक्सप्लोअर करायचे. बघू आता कोणते कोणते कवर करता येतात. जास्त करून वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहे. बघू आता जसं सगळ्यांचं उरकेल तसं स्टार्ट करू. तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो. हा आहे भाऊ ठाकूर यांचा बंगला माऊली, आणि ते कन्स्ट्रक्शन चालू आहे. आजूबाजूला प्रत्येकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आपण आता प्रॉपर्टी एक्सप्लोअर करू. खूपच सुंदर असा रंग दिलेला आहे. कलर चॉईस भाऊंची चांगली आहे. इथे तुम्ही बघू शकता बंगल्याच्या आजूबाजूने झाडं लावलेली आहेत, नारळाची, आंब्याची, अजून फुलझाडे पण आहेत. आणि इकडे पण आहे. पूर्ण प्रॉपर्टी भाऊंची. यावर्षी भाऊंना खूप आंबे खायला भेटतील. भाऊ नंतर हा ब्लॉग बघितला, आम्हाला आंबे पोचून द्या. मस्त बाहेर आलेल्या आंब्याला. हा एंट्रन्स आहे, हा वरांडा आहे. इथे तुळशी वृंदावन आहे. जास्त येणं जाणं नसतं, त्यामुळे तिथे थोडं आल्यावरती खूप साफसफाई करायला लागते. बट ओके. इकडे वरती जायला, टेरेसवर जायला हे जिथपर्यंत काय बोलतं कंपाऊंड टाकलं आहे तिथपर्यंत सगळे भाऊंचंच आहे. छान अशी आंब्याची झाडं, नारळाची झाडं लावून ठेवलेली. एका झाडाला तर आंबे पण आलेत. इथे नारळ पण आहे, इथे आंबे पण आहे. आम्ही काल आलो होतो, सकाळी सकाळी पाणी मारलं गाडीवरती, 2 गाड्या घेऊन. छोटे छोटे आंबे पण आलेत, हे बघू शकता. हे कलमी आंबे आहेत, कलम करून लावलेले आंबे आहेत. फेब्रुवारीचा महिना आहे आणि आंबे पण यायला सुरुवात झालेली आहे. मस्त. ही आंब्याची जात थोडी वेगळी आहे. एकदम असे हाताजोगे जमिनीला टेकतील असे पण आंबे आलेत. ओके, ही बॅक साईड आहे. चला आपण आतमध्ये बघूया. नाश्त्याची तयारी चालू आहे. आपल्या सगळ्या गृहिणी नाश्त्याची तयारी करतायत. काय नाश्त्याला? पोहे आहे. नाश्त्यासाठी पोहे. सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि आम्ही पटापट उरकायला लागलो, कारण पुढे उशीर होणार होता. झाडाला काही नारळ आले होते, तर तेच काढताना माझे वडील. पाण्यावालेत ना? हा आहे कोकणातला मेवा. हॅलो मित्रांनो, आता वाजले 10:30. सगळे रेडी झालेत आणि आम्ही प्लॅन ठरला आहे की सिंधुदुर्ग फोर्टला जायचं आहे. पण त्याआधी एक पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या पण मित्रांचा तशी कोस्टल लाईनला एक बंगलो आहे. आधी तिथे विजिट करणार आहे आणि नंतर मग इकडे जाणार आहे सिंधुदुर्ग फोर्टला. तर बघू आता कसं काय सगळं आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करू आणि कसा एक्सपिरियन्स आहे हा सगळा तुमच्यासोबत शेअर करू. कोकण! हाय कोकण! सलीला
सहलीला जायचं, सहलीला जायचं. फायनली सगळ्यांचा फोटोशूट झाला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. रस्त्याने जाताना ही चिराकौलांची घरं दिसत होती, जी बघायला खूपच मनमोहक वाटत होती. खरं तर या चिराकौलांच्या घरामुळे कोकणाला शोभा आहे. रस्त्याने जाताना जिकडे नजर जाईल तिकडे नारळाची झाडं दिसत होती. नारळाशिवाय कोकण हा अपूर्णच वाटतो, नाही का? आपण आता प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतोय. मालवणमध्ये खूपच असे सुंदर सुंदर घरं तुम्हाला बघायला भेटतील. इथे नारळाची झाडे, बदाम, आंबा सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि चांगलं असं आळं करून ठेवलं आहे, जेणेकरून पाणी चांगलं जिरेल. आणि घराच्या बाजूने असं कुंपण घालून खूपच सुंदर अशी फुलझाडं लावलेली आहेत. काही औषधी पण असतील. मला एवढं झाडांचं नॉलेज नाही. आणि ही प्रॉपर्टी आहे, हे घर आहे त्यांचं. आणि हे खूपच सुंदर असं प्रयत्न केलेला आहे ते कमळाचं म्हणजे कमळाचं फूल ह्याच्यामध्ये फुलझाडं हे करायचं. ही औषधी वनस्पती कोरफड, तुळशी वृंदावन, सगळी सुंदर अशी प्रॉपर्टी. हा सर्व खूप मोठा प्रॉपर्टीचा परिसर आहे. फ्रंट व्ह्यू आहे घराचा. दादा किती एकरमध्ये? गुंठा, हा किती गुंठा? 22 गुंठे. ही 22 गुंठ्याची साधारण प्रॉपर्टी आहे. सगळीकडे अशी सुपारी आणि नारळाची झाडं आहेत, काही आंब्याची पण आहेत, केळीचं आहे. खूपच चांगली अशी मेंटेन ठेवलेली आहे. त्यांचा एंट्रीचा गेट आहे. ओव्हरऑल प्रॉपर्टी अशी दिसते. आणि ही ते विहीर आहे स्वच्छ पाण्याची. हे मेन आकर्षण आहे या घराचं. पाणी ओढण्यासाठी हे दिलेलं आहे. प्लस डीप पण आहे, बघू शकता. स्वच्छ पाणी आहे. एक पाण्यामध्ये कचरा वगैरे जावा नाही म्हणून जाळी लावून घेतलेली आहे, ग्रीन नेट. मगाशी मी जे झाडं दाखवत होतो त्यापैकी हे चिक्कूचं झाड आहे. त्याला छोटे छोटे असे चिक्कू लागले, तुम्ही बघू शकता. ते पिकल्यावरती सगळे पडतात असे. इथे हे जे ओनर आहेत हे पण मुंबईलाच राहत असतात. असे जात्रेला किंवा गणपतीला वगैरे येतात. परत इथे केळ्यांच्या झाडाला केळी रात्रीचे वटवागळं वगैरे खातात, तर ते खाऊ नये. तर चांगलं केळी राहावेत म्हणून त्यांनी असं पूर्ण गडाला गोणीने असं झाकून ठेवलं आहे, जेणेकरून काही डाग वगैरे किंवा काही खाणार नाही असे पक्षी वगैरे. जास्वंदाची फुलांचं झाड आहे. अरे एप्रिल मे आमची आई रेग्युलर वाली आहे. मी आलो नाही जसं अचानक रेग्युलर वगैरे असं नाही. आता आम्ही 2-4 वर्ष येतो. आपण बरं वाटतं इकडे आल्यावर. स्वतःचं घर आहे. नाही, छान वाटतं. म्हणजे असं कोकण असं फिरण्यासारखं आहे. फिरण्यासारखं तुम्हाला 8 दिवस कमी पडतील. फक्त सिंधुदुर्ग फिरायचं असेल ना, 8 दिवस. म्हणजे लांब लांबचे ते गाठी बिटे सगळे लोक इकडे येऊन राहतात आणि आपणच कुठे आपली लोकांना वडिलांच्या मित्रांची प्रॉपर्टी एक्सप्लोर करून झाली आणि आम्ही पुढे निघालो. जसं जसं पुढे जात होतो तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूने उंच नारळाची झाडे बघायला भेटली. आम्ही आलो आता देवबाग बोटिंग सेंटर येथे. आणि
आता चेंज वगैरे करून आम्ही निघालो आता बोटिंग करायला. तर तुम्ही बघू शकता हा सगळा आउटफिट आहे असा आमचा. आता सगळ्यांनी चेंज केलेलं आहे. लवकरात आम्ही जवळजवळ 9-10 पॉईंट कवर करणार आहे. त्यानंतर स्कुबा डायव्हिंग आणि बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटी करायच्या. तर स्टे ट्यून. बघू आता. हे सगळ्यांचा आता फोटोशूट चालू आहे, तुम्हाला दाखवतो. काय चालू पाण्याचा सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आणि सगळ्यांचे असे सुंदर सुंदर आउटफिट आहे जे सगळे भिजणार आहेत आता वॉटर ॲक्टिव्हिटी करणार आहे 11 लोकेशनला. खूपच सुंदर अशा व्ह्यू सोबत आपण पोचलेलो आपल्या बोटिंग स्टॉप अशी. 11 पॉईंट जवळ आपण फिरणार आहे. आपण 12 जणांसाठी एक बोट बुक केलेली आहे. खूपच सुंदर असा व्ह्यू. सगळ्यांचं फोटो सेशन असं चालू आहे. कोकणात फिरायची हीच मजा आहे की निळसर पाणी आणि हिरवी हिरवी झाडं. बघू आता काय एक्सप्लोर करायला भेटतंय. माझा असा हा आउटफिट आहे, मी तुम्हाला थोडा शो करेन. कसा आहे जरा रेट करा, कमेंट करा, सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. हा भाऊ आहे माझा. आलो फोटो काढतो. आपली बोट किनाऱ्याला लागलेली आहे आणि लवकरच आता सगळेच जण येतात. सगळे आतुर झालेत निघायला. तुम्हाला दाखवतो. ही आमची बोट आहे, ते नाविक आहेत ते. आणि आता सगळे बसलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळे बसलेत, सगळे उत्साही आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? बोट चालवतो आम्ही सांगतो बोट किनाऱ्यावरच आहे. फायनली उरलेल्या मेंबर्सना आपण घेऊन आलेलो आहे. एकदम मस्त निघालो आता आम्ही. बघू आता किती वेळात पोहोचतो. 2 तासाचा आमचा टूर असेल. अर्धा तास जायला, अर्धा तास यायला आणि 1 तास तिथे आतमध्ये. फायनली आपल्या बोटला सुरुवात झालेली आहे. आपली जर्नी आता स्टार्ट झाली आहे. 2 तासाचा हा प्रवास आहे आणि 2 तासानंतर 2 तासानंतर आम्ही आता पोचू. आमच्या 1 तासाची जर्नी, अर्धा तास जायला, अर्धा तास यायला आणि 1 तास आम्ही आता तिथे टोटल 11 पॉईंट फिरणार आहे. तर बघू शकता सगळे एक्साइटेड आहे. हे पण आपले मेंबर आहेत. सगळ्यांना सेफ्टी जॅकेट, सेफ्टी महत्वाची. आता कसं वाटतंय? कोकण आपलं जाता. कोकण आपलं जाता. लागला तर काढा. खूपच सुंदर असा क्षण माझ्यासाठी. हळू बस. सिगल पक्ष्यांचा थवा. खूपच सुंदर असा. किरी बोला. अच्छा, मालवणीमध्ये याला किरी बोलतात आणि सिगल पक्षी इंग्लिशमध्ये बोलतात. ओके, इकडे पण दाखव. इकडे या साईडला खूपच नाही म्हणलं तरी 2-3 हजार पक्षी असतील. ओके, या साईडला दाखव. हे पण पूर्ण नारळाची बाग, नदी किनारी एक छोटस मंदिर. खूपच स्वर्ग सुखासारखंच आहे हे एक प्रकारचं.
आपले गाईड माहिती देताना सर्वांना. त्यांच्या आवाजाला इथून पुढे काही व्हिडिओजला आवाज नाही आहे, कारण हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे माईकसोबत मला एवढी काय आयडिया नव्हती. पण एवढ्या गप्पा आणि एवढ्या गोष्टी झाल्या आमच्यामध्ये. जेव्हा मला समजलं माझा माईक बंद होता तर मला असं खूप वाईट वाटलं. पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की एक्झॅक्टली हे लोक काय बोलत आहेत. आणि खूप धमाल आणि खूप मस्ती केली आम्ही. हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे आहे सुनामी आयलंड. इथे भरती आणि ओहोटी जेव्हा येते तेव्हा ओहोटीच्या वेळेस पूर्ण हे बेट आपल्याला बघायला भेटते. आणि आता भरती आहे त्यामुळे इथे एक गुडघ्या एवढं तरी पाणी आहे. या पाण्यामध्ये सगळे असं एन्जॉय करतात इथे कायाकिंग वगैरे. तर मी जस्ट असा इंट्रो देत होतो की इथे काय काय ॲक्टिव्हिटी वगैरे होत आहेत आणि किती पाणी आहे. हे आपले दोन्ही बंधू आल्याबरोबर त्यांनी पहिली कायाकिंग करायला घेतली. हा त्यांचा ट्रेनर आहे जो त्यांना गाईड करतोय की त्यांनी कुठे पॅडल मारल्यावरती बोट कोणत्या दिशेला जाईल. दोघांची ट्रेनिंग संपली आणि देवाचं नाव घेऊन, दोघांना पण पोहता येत नाही, फक्त त्या जॅकेटच्या सहाऱ्यावर दोघं देवाचं नाव घेऊन निघाले आपले. हे गेले त्यांच्या प्रवासाला. बाकीचे काय एन्जॉय करतात हे तुम्हाला दाखवतो आता.
जेव्हा आपली वडीलधारी माणसं एखाद्या लहान मुलासारखं खेळतात, बागडतात आणि पाण्यामध्ये एखाद्या लहान मुलासारखंच खेळत होते. कोणी पडत होतं, कोणी एकमेकांवरती पाणी उडवत होतं आणि खूपच एन्जॉय केलं आहे सगळ्यांनी. पण काही व्हिडिओजला आवाज नसल्यामुळे ते असं व्यक्त नाही होते. एवढी धमाल केली, एवढं चांगलं संभाषण झालं आमच्यामध्ये. खूपच बॉन्डिंग एकदम घट्ट झालं होतं. माझ्या बायकोचा आणि पाण्याचा 36 आकडा आहे. तिला जास्त पाणी असल्यावरती भीती वाटते. या व्हिडिओनंतर ती रडत होती. मी यांनाच बघून खूप एवढा आनंदी होत होतो की मी स्वतः काय भिजलो नाही. ही बघा, ही माझी बायको. हे क्वीन मुवमेंट आहे, क्वीन. बायकोची पाण्याची भीती घालवण्यासाठी खुद्द सासू सासरे तिला धरून बसले. आमचे पप्पा त्यांच्या सुनेला स्विमिंग शिकवताना ही नवीन टेक्निक त्यांनी शोधून काढली त्या दिवशी. सरपटी स्विमिंग बोलतात त्याला, सरपटी स्विमिंग. हा माझा भाऊ हनुमंत, नावाप्रमाणे त्याचं काम करणारा. जेव्हा त्याला समजलं की आपल्या वडीलधाऱ्या माणसांना, हेल्दी पीपलला ह्या डोलत्या बोटमध्ये चढताना येणार, तर कुठून तरी शिडी घेऊन आला. ॲक्च्युली ही त्या बोटवाल्यांनी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कारण बोट जेव्हा हलते तेव्हा आपल्याला अनुभव नसल्यामुळे पडण्याची भीती असते. तरी अशी शिडी उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून आपल्याला बोटमध्ये चढायला सोपं जातं. सुनामी आयलंडला मजा मस्ती करून झाल्यावरती आम्ही आता निघालो होतो जेवायला. जेवणाची ऑर्डर आधीच दिल्यामुळे काही टेन्शन नव्हतं. त्यानंतर आम्हाला बाकीच्या वॉटर ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. हे आम्ही सगळे बोटमध्ये बसून एकदम गप्पा वगैरे मारत होतो. आपले भाऊ ठाकूर तर खूप छान छान गाणे असं बोलत होते आणि मी ते इन्फॉर्मेशन देत होतो की पुढे जाऊन आम्ही काय काय करणार आहे किंवा काय काय अदर ॲक्टिव्हिटी बाकीच आहे.
जर तुम्ही इन्स्टाला रील बघितली असेल तर हेच ते बोट हाऊस जे फेमस आहे कोकणामध्ये. इथे पण तुम्ही नक्की विजिट करू शकता. फायनली आमची बोटिंगची टूर संपली आणि आम्ही निघालो आता जेवणाच्या दिशेने. पुन्हा आम्हाला पाण्यातच जायचं होतं तर त्यामुळे आम्ही व्हेजच प्रेफर केलं होतं. चांगलं जेवण खूप छान होतं. चवळीची भाजी, बटाट्याची फ्लावरची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचं. ज्यांना नॉनव्हेज खायचं होतं त्यांनी नॉनव्हेज प्रेफर केलेलं. आमच्या 12 जणांपैकी 4 जण स्कुबा डायव्हिंगसाठी रेडी झाले. मी इथे थोडी माहिती देत होतो आपल्याला आजूबाजूला कोणत्या ॲक्टिव्हिटी कुठे कुठे करता येईल. परत महाराजांचा पुतळा दाखवत होतो राजकोट येथील आणि बरेच जण काही ॲक्टिव्हिटी करत होते. पण मला नंतर समजलं माझा माईक बंद होता. तर मित्रांनो माझ्याबरोबर एक सीन झाला आहे. एवढ्या चांगल्या व्हिडिओ आल्यात काय सांगू तुम्हाला. पण माझ्यासोबत सीन हा झाला आहे की मी फर्स्ट टाइम हा ब्लॉग असा काढतोय. तर माझा हा जो माईक आहे हा ऑल टाइम बंद होता, तो ऑटोमॅटिक स्विच ऑफ मोडला गेलेला. भाई काय सीन आहे यार. एवढे भारी व्हिडिओ आल्यात. आता मला डबिंग करावे लागेल किंवा स्वतःहून असे नंतर काय बोलतात त्याला ऑडिओ डबच करायला लागेल. शिट यार खूप मोठा सीन झाला माझ्यासोबत. आता मी जस्ट असे व्हिडिओ चेक करत होता आवाज येतोय का नाही. हा माईक ऑटो शिट. आता काय बोलू बघू. आता इथून पुढच्या सगळे व्हिडिओज मी चेक करतच शूट करत जाईल. ठीक आहे, ओके बाय. तर मित्रांनो आमची 12 जणांची टोळी होती. त्यापैकी फक्त 4 जण, 2 लेडीज आणि 2 जेंट्स रेडी झाले स्कुबा डायव्हिंग. आम्ही ह्या छोट्या बोटने मेन बोटकडे निघालो स्कुबा डायव्हिंगसाठी. इथे पुढे जाऊन मला एक गोष्ट रिअलाईज झाली की बोट थोडी ओव्हर क्राऊडेड होती आणि थोडी जरी हल्ली असती तर बोट पलटी झाली असती. पण यांनी काय सेफ्टी जॅकेट वगैरे दिले नव्हते. चला आपल्याला पोहता येत आहे पण आपल्या मम्मींना किंवा त्या काकींना त्यांना पोहता येत नव्हतं. तर ही एक चूक आमच्याकडून झाली होती. तर ही तुम्ही अवॉइड करा. खूपच डेंजर आणि घातक आहे. जर लाईफ जॅकेट नसेल तर बसू नका पाण्यामध्ये बोटीमध्ये आणि थोडं लक्ष द्या. कारण पुढे जाऊन एवढं भयानक रिअलाईज झालं मला की अरे जर बोट पलटी झाली तर काय होऊ शकतं. सो तर ते अवॉइड करा. आणि एकदम बोटीत असं जाताना पण पाणी भरतच म्हणजे असं थोडं येत होतं. कारण बोट खूपच ओव्हर क्राऊड झालेली. थोडा संध्याकाळचा टाईम होता म्हणून हे पटापट उरकायच्या ह्याच्यामध्ये असतील. त्यामुळे लाईफ जॅकेट नव्हतं तर मला अजूनच थोडी भीती वाटली की जर काही झालं असं तर.
इथे आमच्या स्कुबा डायव्हिंगला सुरुवात झाली. हे आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घालून पुढे घेऊन जाणार आहे. भाऊ तर काय गेला नाही पाण्यामध्ये. दोघांनी पण डीप डायव्हिंगसाठी म्हणजे सिलेक्ट केलं होतं, पण त्याला काय जमली नाही. हा माझा सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम पण मी एकदम चांगलं केलं होतं जेव्हा अमरसोबत गेलो होतो माझ्या फ्रेंडसोबत. हा सेकंड टाईम आहे माझं स्कुबा डायव्हिंगसाठी. खूप एक्सायटेड होतो, पण माझ्यासोबत पण एक सीन झाला आणि त्यामुळे मी पण थोडा घाबरलो होतो आतमध्ये गेल्यावर. माझा होता एक 20 फूट खोल होता, तर 15 फूटवरती पण थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण मी केला कम्प्लीट. आणि मम्मी आणि काकींनी तर काय केला नाही, कारण त्यांना बघूनच भीती वाटली. भावाला अनुभव नसल्यामुळे ते ॲक्टिव्हिटी कशी करायची याचा काही अंदाज नाही, आयडिया नाही. पाण्यात गेल्यावरती तो घाबरत होता. ऑक्सिजन येत नाही असं कंप्लेंट करत होता, पण ते तोंडाने ऑक्सिजन खेचायचं आणि तोंडाने सोडायचं. आपल्याला नाकाने श्वास घ्यायची आणि श्वास सोडायची सवय, त्यामुळे ते जम्बलिंग होतं, त्यामुळे तो घाबरला होता. मग त्याने ॲक्टिव्हिटी कॅन्सल केली ती आणि परत वरती आला. इथे मी आपली स्कुबा डायव्हिंगची ॲक्टिव्हिटी संपवून परत बोटीकडे येत होतं, तर मला पण थोडा त्रास झाला खाली, कारण मला अनुभव होता की कसा श्वास घ्यायचा आणि कसा सोडायचा, पण तरी स्टील मला ब्रिदिंगसाठी प्रॉब्लेम येत होता. पण नंतर वरती आल्यावरती समजलं एक प्रेशर रिलीज करायचा असतो, तो केला नव्हता वाटतं, त्यामुळे थोडा त्रास होत होता. तरी ॲक्टिव्हिटी आपली झालेली आहे आणि खूप करण्यासारखी ॲक्टिव्हिटी आहे. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. मासे खात होते हे बघ. हे झेब्रा क्रॉसिंग मी मासे. पण आली होती डेअरिंगने, पण ते बघितल्यावरती ते आपल्या दाताने होय. दातामध्ये दाबून ठेवायचं ते. आणि कानात वरच्या आजूबाजूला हो नका, ते बरोबर नाही येतील तुम्हाला. आणि पण ते आवडत ओठ दाबून ठेवा, ओठ दाबून ठेवा. सगळ्यांना आलं का बघा, नको का राहू दे. नको काय?
नको म्हणतात ते. स्कुबा डायव्हिंग आता झालेली आहे. काय झालं? नाही बस. काका घाबरले आमचे. अर्ध्यातूनच परत आले. थोडा श्वास घ्यायला होतो त्रास आतमध्ये गेल्यावरती आहे, थोडं रिस्कीच आहे. ओके, सगळ्यांमध्ये 4 खिलाडींमध्ये मी फक्त जाऊन आलोय. पुन्हा 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे माझा, लवकरच पोस्ट करेल तुम्ही. मजा आली आतमध्ये. अजून आमच्या बाकीच्या 4 ऍक्टिव्हिटी बाकी आता बघू. हे सर्व बाद झालेली खिलाडी स्कुबा डायव्हिंग करायला आले, पण स्कुबा डायव्हिंग करायला आले पण मॅच घेऊन आलो. फायनलचं सर्व बक्षीस मी आणलंय. हे सगळे घाटाचा राजा म्हणून मला घोषित करण्यात आले. स्कुबा डायव्हिंगची ऍक्टिव्हिटी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय इकडे वॉटर ऍक्टिव्हिटी करायला, बाकीची ऍक्टिव्हिटी करायला. बघू आता. आता पाठी तिकडे तोंड करायचंय. जाऊ दे वो टाईट पकडा. त्याला सांगितलं पेटी कर. हानुवटी सांभाळा बर का. हानुवटी सांभाळा. हे हानुवटी सांभाळ मम्मी. हे हानुवटी सांभाळ. सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटी करून झालेल्या आहेत आणि सगळे दमलेले आहेत. तुम्ही बघू शकता. मैं मेरा झोला लेके अभी जा रहा हूँ. खूप मजा आली आहे ऍक्टिव्हिटी करून. सगळे आता दमलेत. आता बघू आता सगळे आता मला ओरडतात. एका पण व्हिडिओला आवाज नाही यार. तो जो मगाशी आपण तो शंख बघितला त्याच्यामध्ये ते क्रॅब टाईप होतं. तर ते आम्ही समुद्रात ते काका फेकायला गेले तर त्यांचं
एक क्रॉस करत होता तर एका डोक्याला लागलं, वाईट झालं ॲक्च्युली. आणि सगळे हसत होते, काय बोलायचं, रक्त येत होतं. तर बघू आता. रात्रीचे वाजले 10:30. आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे. पूर्ण भिजलो होतो वॉटर ॲक्टिव्हिटी करून आणि पूर्ण अंगावरती वाळू होती. आलो, फ्रेश झालो. 7:30 वाजले होते आम्हाला यायला. थोडं चहा नाश्ता वगैरे केला. पूर्ण आता फ्रेश होऊन मस्तपैकी जेवण वगैरे करून उद्याची तयारी करतो आहे. उद्या भराडी देवीची यात्रा आहे, तर सकाळी लवकरच निघायचं ठरलं आहे. तर बघू. चला, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.